परळी शहरामध्ये जे आहेत ते मतदान प्रक्रिया पार पडते. अवघे काही मिनिटच बाकी आहेत. मतदान प्रक्रिया आता पूर्ण पार पडणार आहे. मात्र परळीमध्ये झालेला गोंधळ आणि काही ठिकाणी झालेली EVMची तोडफोड यावरून नेमकं नागरिकांना काय वाटतं आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. काय दादा, मतदानाचा अधिकार बजावला का? हो, बजावला ना. केलं का मतदान? दाखवा. खरं तर आता हा मुद्दा आम्ही तुमच्यासोबत चर्चेमध्ये मांडतोय की परळीमध्ये एका बूथवर गोंधळ झाला आणि दुसऱ्या एका ठिकाणी जे आहे ते EVM मशीनची तोडफोड झाली. असं जे चुकीचं कृत्य जे होतंय यावर एक परळीतले मतदार नात्यानं कसं पाहताय? ती मशीनची जी तोडफोड झाली ती इथं कुठं परळीत कुठं झाली, घाटनांदूरला झाली आणि ती चुकीची आहे. तसं म्हणजे करायला नाही पाहिजे होतं, ती झाली अनावधानाने. आता काही जण असते चार मोजके जी की करतात, आता त्याला काय करणार. काही जण असतात फक्त मोजके अशी चुकीचं कृत्य करतात. चुकीचं करतात. आणि परळीमध्ये मारहाण झालेले बी काही जण असतात ते चुकीचं कृत्य करतात. काही जणच आहे ते. तू की बजावला का मतदानाचा अधिकार? ठीक आहे, मतदान केले. काय वाटतंय? म्हणजे चांगलं झालं आणि भांडणच आपल्याला काय माहित नव्हतं. ते चहा प्यायला आलतो, मस्त झालं. एक मतदार नात्यानं काय वाटतं, असं व्हायला नाही पाहिजे ना? ते भांडणं त्यांना नाही व्हायला पाहिजे. जे काय जे मतदान आहे ते प्रत्येकानं मतदान करायला पाहिजे. बरं, कुणाला दिला कोल, कुणाला दिला तुम्ही? ते आता सांगत असते का मी ज्याला मतदान देतोय ते निवडूनच येते, मला माहिती आहे ना. असं ना? हा मग बरं बरं, तुम्ही केलं का मतदान? केलं का? केले ना. कसं एकदम शांततेमध्ये मतदान पार पडलं का? शांततेत झाला, सगळं शांततेत झाला. पोलीस बंदोबस्त त्याचबरोबर निवडणूक आयोगाचे अधिकारी सगळे होते का व्यवस्थित? होते, थोडा व्यवस्थित नाही होता. आता काय आता सगळं इथं हेच आहे ना, आता त्याला काहीच करू शकत नाही आपण. त्यामुळे खरं तर लोकसभेपेक्षा 30% बंदोबस्त जे आहे ते वाढविला होता असं पोलीस अधीक्षकांचं म्हणणं आहे आपल्या बीडच्या. त्यापेक्षा देखील अधिक बंदोबस्ताची गरज परळीमध्ये आहे का, असं वाटतंय का? आहे ते सक्त जरूरत आहे त्याची. पोलीस बंदोबस्त पाहिजे. ते असे राडे व्हायले ना, ते राडे होत नाही ना, त्या हेमुळे तर राडे व्हायले ना आता. खरं पाहिलं तर हे आहेत मतदारांच्या प्रतिक्रिया. तुम्ही बजावला का मतदानाचा अधिकार? हो, हक्क बजावला. दाखवा. किती वाजता बजावला? 4 वाजता बर, मतदारांचा मोठा प्रतिसाद होता का मतदान करण्यासाठी? मतदान झालं आमच्या बूथवर. खेडेगावामध्ये असून 80% मतदान झालं. कोणतं खेडेगाव, कोणतं? अंबलवाडी. हो, 333. काय खरं तर गावातले एक नागरिक आहे, चर्चा बूथ किंवा बूथच्या बाहेर काय होत असेल. काय वाटतं तुमच्या गावामध्ये किती टक्के मतदान कोणाला होईल? कसं मुंडे फॅमिलीने विकास केलेला आहे, त्याच्यामुळं वन साईड मुंडे फॅमिलीज. तुरळक ठिकाणी एका दुसरे अपोजिट पार्टीला मिळेल, तर 99% खरं तर खूप चांगले शांततेच्या वातावरणामध्ये प्रचार पार पडले. मोठ्या नेत्यांच्या सभा देखील झाल्या नाहीत. फक्त एक सभा झाली, ते थोरल्या पवारांची. धाकटे पवार तर आले पण नाही तिथं. मात्र एवढं काही शांततेमध्ये म्हणजे पार पडलं. पण मतदान प्रक्रिया दरम्यानच एका ठिकाणी जे आहे ते गोंधळ झाला. एक कसं वाटतंय तो जो व्हायला नाही पाहिजे होता, ही घटना व्हायला नाही पाहिजे, पण ती झाली, चुकून झाली असेल. पण 99% शांततेत मतदान झालं. हे कृत्य करायलाच नाही पाहिजे, करायला नाही पाहिजे. ते दोन्ही असतील, एका हाताने टाळी वाजत नसती, काहीतरी कुरबुर झाली असेल, काहीतरी झालं असेल, त्याच्यामुळे झाले असेल. 99% तुम्ही पाहता की 99% एकदम व्यवस्थिशीर मतदान झालंय. कुठं सुद्धा काही सुद्धा अनुचित प्रकार झालेला नाही, काही नाही झालेला. लोक अफवा उठवतात जास्त, असं आहे. खरं तर लोकसभेपेक्षा जे आहे ते 30% बंदोबस्त जे आहे ते वाढवला होता असं पोलीस अधीक्षकांचं म्हणणं आहे. तर यापेक्षा देखील अधिक बंदोबस्ताची गरज लागू शकते का, असं मतदार नात्यानं? नाही, ही सुद्धा गरज नव्हती. 50%वर जरी भागवत होतं. पण हे कसं आहे, आवाचं सवा करतात लोक, एकाचं दुसऱ्याला, दुसऱ्याचं तिसऱ्याला. अपोजिट पार्टीवाले त्यांनी केलेलं आहे, त्याच्यामुळे हे लावण्यात आलेलं आहे. वाटतंय का सकाळच्या दरम्यान ज्या मतदान प्रक्रिया पार पडली त्याच्यामध्ये जातीय समीकरण वगैरे तुम्हाला दिसून आलं का? असं काही मतदार नात्यानं काही अंदाज बांधला? नाही, या इलेक्शनला तसं अजिबात झालेलं नाही. इकडं पण जाणून घेण्याचा प्रयत्न करू. परळीकर तर बिंदास बोलतात ना. बाबा, मतदान झालं का तुमचं? कसं झालं? शांततेत मतदान झालं?
काय परळीमध्ये एका बूथ केंद्रावर जे आहे ते गोंधळ झाला, एका व्यक्तीला आपल्या परळीमध्ये बँक कॉलनीमध्ये बँक कॉलनी आम्ही मलिकपुरामधले असा जे गोंधळ झालाय इथला आता परळीमधले ऐका ना, तसं व्हायला नाही पाहिजे का? कसं पाहता एक मतदार ना, असा गोंधळ व्हायला नाही पाहिजे? हां व्हायला नाही पाहिजे. हो ना. ज्या ठिकाणी तुम्ही बूथ केंद्रावर जी आपला मतदानाचा अधिकार बजावला त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त, निवडणूक आयोगाचे अधिकारी ह्या सगळे यंत्रणेनं चांगल्या पद्धतीमध्ये काम केलं का? हो बरोबर आहे. वाटतंय का आणखीन देखील पोलीस बंदोबस्ताची किंवा निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्याची आणखीन गरज भासली असते असं तुम्हाला वाटतंय? काहीच गरज नाही. तुम्ही कुठले दादा? परळीतला इथलाच आहे लोकलचा. अधिकार बजावला का मतदान? हो बजाव. तुम्ही बर किती वाजता मतदान केलं? सकाळी 8:30 वाजता. 8:30 वाजता. काय परिस्थिती होती? एकदम योग्य. ओके मस्त झालं. पोलीस बंदोबस्त, निवडणूक आयोगाचे अधिकारी वगैरे? नाही तसं काय वाटलं नाही, पण सरकारला कळते बरोबर कुठं काय द्यायला पाहिजे, कुठं काय नाही द्यायला पाहिजे. सगळं ओके होतं, चांगलं होतं, असं काही वाटलं नाही गैरप्रकार कोणता काही. लोकसभेपेक्षा 30% बंदोबस्त जे आहे ते वाढवला होता असं पोलीस अधीक्षकांचं म्हणणं आहे कालच्या प्रतिक्रिया वरून. मात्र आणखीन बंदोबस्ताची आवश्यकता लागू शकते का? कुठे वाद वगैरे होऊ नये? जे माझं जे बूथ होतं आमचं म्हणजे आमच्या गल्लीचं, त्या ठिकाणी तर असं काही गर्दा म्हणजे नव्हताच, एकदम सुटसुटीत मतदान होतं. तिथं तर काही वाटलं नाही. पण समजा जर असे कुठं सेन्सिटिव्ह बूथ असतील तर तिथं सरकारनं दिलेच असतील ना. पण आता आपण आपल्या जागेवर बघितलं आमच्या इथं, आमचं तर ओके होतं सगळं. काही प्रमाणामध्ये जातीय समीकरणावर ही निवडणूक गेली असावी असं वाटतंय का तुम्हाला? आता आपण काय बोलणार त्यामध्ये? आपण नाही मतदार नात्यानं किंवा एक परळीचे नागरिक नात्यानं वाटतंय का असं थोड्याफार प्रमाणामध्ये गेले असं? माझा म्हणण्याचा उद्देश एवढाच की मतदान हे फक्त जातीवर नाही, फक्त विकासाला मतदान केलं पाहिजे. जो माणूस आपल्यासाठी झटतोय, आपल्या सिटीसाठी, आपल्या माणसानं जो काम आपल्यासाठी केलंय, जो माणूस अर्ध्या रात्री सुद्धा फोन उचलतो, जो माणूस अर्ध्या रात्री सुद्धा कोरोना काळामध्ये रस्त्यावर येऊन प्रत्येकाला मदत केली. ज्या बूथवर तुम्ही मतदानाचा आपला अधिकार बजावला त्या मतदार केंद्रावरती सर्वात जास्त मतदान देशमुखांना झालं की मुंडेंना झालं? मुंडे साहेब, फक्त आणि फक्त मुंडे साहेब. त्यांचं काम बोललं. हा मुंडे साहेबाला. खरं तर परळीमध्ये आता आम्ही प्रत्येक जणालाच हा प्रश्न उपस्थित करतोय की एका बूथवर जे आहेत ते 2 गटामध्ये थोडा राडा झाला. असं जे कृत्य कुणी जे घडून आणलं किंवा केलं, एक परळीकर नात्यानं किंवा त्या केंद्रावर जे गालबोट लागलं त्या प्रकरणाकडे कसं पाहताय? आमच्या परळीमध्ये असं जातीभेद काहीही नाही. फक्त धनंजय मुंडेला फोन लावला, कधी पण केला तर व्यवस्थितच चालतंय. समजा ज्यांनी हे तक्रार किंवा जे वाद घडून आणला त्यांनी एक त्या गोष्टीचा तुम्ही निषेध करणार की ज्यांनी ते केला त्या गोष्टीचा निषेध करणार? ते तर जाहीर निषेध असायलाच हवा. पण ते साहेबांना बदनाम करण्यासाठी खूप काही गोष्टी झालेल्या आहेत, त्यात वादच नाहीये. कारण प्रत्येक ठिकाणी व्यवस्थितपणे मतदान झालेलं आहे, कोणालाच काही त्रास नाही, वादविवाद नाही. फक्त ते सर्व परळीकरांचं जे मागच्या इलेक्शनमध्ये झालं की नाव बदनाम करायचं की बोगस मतदान केलं, भांडणं झाले, यांना मारलं त्यांना मारलं, हे असे प्रकार अजून पण आलेले नाहीये. ते फक्त अफवा उठवलेले. एका ठिकाणी झालं त्याचा तुम्ही निषेधच व्यक्त करतायत. काय वाटतं काय होईल? बीजेपीचा बॅचेस लावून आले. हा साहेब येणार काय? 50,000 साहेब येणार. समोर डम्मी कॅन्डिडेट, बरोबर कॅन्डिडेट नाही समोर आमच्या. साहेब आमचं खंबीर खूट आहे. साहेब ताई दुसरं कुणीच नाही इथं आता. हां ज्या ठिकाणी कोणत्या बूथ केंद्रावर होतात? हां ये 170. काय पोलीस प्रशासन, निवडणूक आयोगाचे अधिकारी सगळे होते का व्यवस्थित सज्ज होते? चांगले होते. समजा चांगलं मतदान झालं. भांडणं बिणणं काय झाले नाही, काही नाही. व्यवस्थित मतदान झालं आमचं. एक ठिकाणी परळीमध्ये झाला ना वाद, त्याच्याकडे कसं पाहताय? तिथं आम्हाला काय करायचं? आमचं बूथ सांभाळायचं ना आम्हाला. या कृत्याबद्दल काय वाटतंय? एक ज्यांनी केलं हे चुकीच्या पद्धतीने केलं असं वाटतंय? नाही चुकीचं कसं केलं? चुकीचं नाही ना. ज्यांनी वाद केला हा करायला नव्हता पाहिजे असं वाटतं? नाही करावं. कारण की प्रचार शांततेमध्ये पार पडला, मतदान प्रक्रिया देखील शांततेमध्ये पार पडत होती. मात्र असं कृत्य करणं हे चुकीचं आहे. चुकीचं काय झालं असं तर केलं असं भांडण बिणणं. चुकीचं काय नाही. काय तुम्ही बजावला का मतदानाचा अधिकार? बिलकुल काय जातीय समीकरणावर निवडणूक थोडीफार गेली असं वाटतंय का? नाही, जातीवर तर नाही झालेलं, तसं काही दिसलं नाही. बिलकुल नाही. तुम्हाला काय वाटतंय?
मतदारांनी कुणाला कौल दिला असावा? धनंजय मुंडे साहेबाला. तर मी आझाद चौक या परिसरामध्ये आहे आणि या ठिकाणी पाहायला गेलं तर 2019ची निवडणूक जी आहे ते परळी अंबाजोगाई या राष्ट्रीय महामार्गाचा मेन मुद्दा जो आहे तो होता. मात्र तो राष्ट्रीय महामार्ग या 5 वर्षामध्ये त्याचं काम पूर्ण झालेलं आहे आणि वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना असून तो बंद होता, मात्र ते यावेळेस चालू झाला आहे. हे 2 मुद्दे जे प्रमुख कळीचे मुद्दे जे होते त्यांचं काम पूर्ण झालं आहे आणि या दरम्यान मतदारांनी दिलेल्या प्रतिक्रिया मात्र काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असेल. आणखीन काय अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन उमाकांत फडसोबत सचिन मुंडे, सूर्यतेज मीडिया, बीड, परळी.